नमस्कार मित्रांनो, आपली नोकरीमध्ये आपले स्वागत आहे। सर्व प्रकारच्या नोकऱ्यांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका। नोकऱ्यांची माहिती डायरेक्ट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम अथवा व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉइन करा, ज्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAIची 2025 मधील मोठी भरती। MBA पासून ग्रॅज्युएटपर्यंत सगळ्यांसाठी यामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत। चला तर मग थेट माहितीला सुरुवात करूया। या भरतीत एकूण 84 जागा जाहीर झाल्या आहेत। यामध्ये डेप्युटी मॅनेजर पदाच्या 9 जागा, लायब्ररी असिस्टंट पदाची 1 जागा, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरची 1 जागा, अकाउंटंटच्या 42 जागा, स्टेनोग्राफरच्या 31 जागा या पदांसाठी ही भरती होणार आहे। संपूर्ण भारतात याचं कुठेही पोस्टिंग होऊ शकतं। पात्रता अगदी सोपी आहे। डेप्युटी मॅनेजर फायनान्स आणि अकाउंटसाठी उमेदवार हा MBA फायनान्स असावा, लायब्ररी असिस्टंटसाठी बिलीब असावा, तसेच ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरसाठी MA हिंदी किंवा इंग्लिश उत्तीर्ण असावा, अकाउंटंट पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा, स्टेनोग्राफरसाठी ग्रॅज्युएट तसेच शॉर्ट हँड येणं आवश्यक आहे। वयोमर्यादा पदानुसार 28 ते 30 वर्ष आणि मागास प्रवर्गाला यामध्ये सूट आहे। निवड प्रक्रिया ही परीक्षा व मुलाखतीद्वारे होणार आहे। दोन्ही टप्पे पार केल्यानंतरच अंतिम निवड होते। पगार सुद्धा एकदम आकर्षक आहे। डेप्युटी मॅनेजर पदासाठी 56,100 ते 1,77,000 रुपये 500 इतका राहणार आहे। लायब्ररी असिस्टंट पदासाठी 35,400 ते 1,12,400 रुपये इतका असणार आहे। अकाउंटंट पदासाठी 29,200 ते 92,300 इतका पगार असणार आहे। तर स्टेनोग्राफर पदासाठी 25,500 रुपये ते 81,100 रुपये इतका पगार असणार आहे। सरकारी नोकरी अधिक चांगला पगार म्हणजेच ही सगळ्यात मोठी सुवर्णसंधी आहे। अर्ज करायची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2025 आहे। यासाठी SC ST प्रवर्गाला कुठल्याही प्रकारची फी नाही, तर इतर सर्व उमेदवारांसाठी ही फी 500 रुपये आहे। तर ह्या सरकारी नोकरीसाठी लवकरात लवकर अप्लाय करा। भरतीबद्दल अधिक माहितीसाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेटेड माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करायला तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।